ते कामाला जातात की आहे काय? हे माझं प्रोटीनचं डबो, प्रोटीन शेक. म्हणून आता डोनेशन खाल्ली किती? मी सगळी खाल्लेली. मस्त लागतं तो MBचा चॉकलेट फ्लेवर होता तो. ऑफिसमध्ये पण तसं काय केलं? मला प्रोटीन होता की होतं रे भरलेला अजून तिथे चालला. नमस्कार, मी आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. कमेंट काय आले माहितीये? काय खायची कमेंट काय पहिली आहे व्हिडिओ बद्दल कमेंट. काय काय मी गेली तेव्हा व्हिडिओ नव्हते आणि मी आली तेव्हा व्हिडिओ चालू केले. कधी इली? मग काल सांगत होती ताई. माहेरी गेली तेव्हापासून व्हिडिओ बंद आणि आता आली तेव्हा व्हिडिओ चालू केले. फिर आपली लाईफस्टाईल लागायची, लाईफ विथ बिगू बुगू नाव चॅनलचं नावच तसं आहे ना. फिर चल डबोबर जाते कामात. मी पण येतो का मग? चल मला घरात तिथं तुका सांगतोय तर आपलं पहिलं नवीन चॅनल आहे, त्या चॅनल व्हिडिओ टाकत राहतो तुझे स्वतःचे बनवणे. असेच काय नाही का रॅन्डम व्हिडिओ बनव. गोप्रो तर हा नाही का होत नाही. मी संध्याकाळी इला एडिट करीन आणि त्या चॅनलवर टाकेन व्हिडिओ. कोकणी कपल म्हणून आपण एक नवीन चॅनल ओपन केलं होतं. तर आता काय सांगतोय, चॅनलवर तू गोप्रो तर घरी असता, व्हिडिओ बनवून टाक. ऐकत नाही ते असेच हे करू नको. फोडतो भात माहितीये मला. नाही तर तुला फोडलेला भात नसतो. नाही तर तसंच राहतं. असं म्हणजे कसं माहिती आहे ह्याच्यात कसं असतं आपलं सिंगल दाणं होतं का काय म्हणतात बासमती राईस सारखं. हा दुपारपर्यंत कडक होतो ना. हाँ इसलिए बोल रहा है वैसे फोड़ के रख. हा चुलीवरचा भात. तो चुलीवरचं भात आलं गरम गरम भरायचं मग राहतं तसं. आयताच करता गरम गरम भरताय. काल ना डब्याची अवस्था बघा काय झाली. मोटरसायकल स्लिप झाली. आता कसा पाऊस पडता, पाऊस पडल्यानंतर बुळबुळीच्यावर रस्तो असतं आणि आता तुमका माहीत आहे पाऊस पडल्यावर की शेवाळी पकडता बुळबुळीत होता. तिकडं ना जर अशी एक चिकट माती आहे. गाडी स्लिप झाली, गाडी पूर्ण मी हे केली, मी काय पडले नाही, मला काय लागलं नाही. पण गाडी केव्हाही पडताना ना ही उजव्या साईडलाच पडते, डाव्या साईडला कधीच पडत नाही. लक्षात ठेवा. डाव्या साईडला पडली कधी त्या दिवशी आरसा फोडला तो. तर तुझी ती अशी ही झाली म्हणून नाही ऍक्च्युली मी ब्रेक केला आणि मग नाहीतर गाडी केव्हा ही उजव्या साईडलाच पडता. हा मी तर पहिल्यांदा ती पडलेली आणि मी डबो इकडे होतो ना, तर ह्या साईडला होतो डबो, तर गाडी ही अशी पडली. अशी पडल्याच्या नंतर हे दोन डबे असे झालेत आपले, डाळीचो आणि भाजीचो. हा पण वाकवलाय चेंबाटलो. मग त्यातला उपडी नाही झाला. उपडी नाही झाला. नशीब नाही तर उपाशी झाला. तर कालचा ब्लॉग हा आपला अपलोड झाला असेल, नक्की जाऊन बघा. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. कालचं ब्लॉग आपलं ओके. आपला टायमिंग असतं, आता टायमिंग आपला चेंज झाला. रात्रीचा 9 वाजता आपण अपलोड करतोय आता ब्लॉग. आणि दिवसभर कसा तेवढा एडिट वगैरे करून सगळा टाईम भेटत नाही अपलोड करायला. 1चा टाईमला पहिला 1चा टाईम होता, तर आपण आता टाईम चेंज केला, रात्री 9चा टायमिंग केलेला आहे. 8चा टायमिंग 8चा कशाला, 9 वाजता कसे निवांत कसे लोक बसतात टी व्ही वगैरे बघत की मोबाईल वगैरे टाइम पास करतात, तेव्हा 9चा टायमिंग केला. भिजायचा कमी. अरे अरे तर चायत गेला असत सगळं आजची घरची करून. नाही मी चहा ह्या कुरकुरा कोणा काय माका आणला की माझ्यासाठी आले. तुला नाही आणि आम्हाला दोघांना, तुला नाही. हा म्हणजे बरा तुमचा सासरे सुनांचा, म्हणजे दोघांका दोन. आणि आम्ही काय केलं हा
आता उदवते व भंडेरी याची भंडेरी उडवते आता याची. तर मित्र हो, जस्ट इलय आता मी घरी आणि पाऊस तर आता 4-5 दिवस पाऊस जबरदस्त लागणार आहे. आता काट्यावाले चान्सच जाते. आजपासून बघित राहा, पावसाला कळणार नाही. जेव्हा लागतो तेव्हा लागतो. हो आता हा खाता काटला त्या काय खाता? काटला खायचं काय त्याच्या आतमधला खातो. मग आता बियेच खाणार ते. नाही म्हणजे पिकले. तेच सांगते, बीच्या आतमधला आहे ना ब्लॅक वर ही बघ, ही जी आहे त्याच्या आतमधला. तसं जाणार आता खा. तुझ्यासाठी थोडी. बघा लोक भाजी करून खातात, आम्ही पोपटांक घालतो. इकडे भेटत नाही, लोक विकत घेतात. आणि आमका बघा भेटून पण किती माणसांका किती मस्ती इलेली बघा. तू चाय घेणार आहेस? काय नको मी आताच पियाले. अरे या पोट जरा कैचन का टेढा आहे पण मेढा आहे. कैची नाही कापायची काय? अरे तो ऐसा ही निकलता. कशाचा मोठा मोठा कापायची पूर्ण ही बाई कैची ही बघ यांका वास गेलो बघ. हा इथेच तर काय करायचं माहिती आहे, हे ना चुरो करायचो आणि ना हे तळायचे. ती कोण ह्या बघ, ह्या बाई ग. तुझ्या ता बघ, ता पण खा. ती ना काटला उभी चिर बारीक अगदी. काय करायची भाजी आता आहे मग कधी ती उद्या आणि ना तव्यावर भात एक नंबर. जरासं त्या दिवशी ना जरासं फक्त त्याला तिखट मीठ लावायचा. किलो होते बघ सॉरी. जरासं तिखट मीठ लावायचा. अरे नाथ खोळा गोडा मसाला नाही असा. गेल्या टाइम उकडं. नाही चिरायची बारीक आणि तव्यावर भाजायची तर उकडायची, नाही तर भजी करायची. मोठी मोठी आहे. एवढं पाऊस पडता आणि तुमका गरम खायचा होता, पंखो लावले होतो. आम्ही एवढा ह्या घेऊन आलो, काय रेशन घेऊन आलो. फाटी आहे तू पण गेलेला मग चलू वा. आहे खाली बोलवलं. तांदळाची मोठ द्यायची होती मग. तसा हुशारा पोहार दिसतात काढे पण ताकदला येते का. पाट घालतं की असं घुर मस्त नका नकोचे. आज देखील इकडं आहे नांदलेली आहेत अळंबी. आहे म्हणजे अळंबीकरला एक्सपर्ट म्हणजे ही खणणं काय बोलतात, इझिली नाही इझिली म्हणजे भरपूर रिक्स आहे त्याच्यात. ही जंगलात असतात. जंगलात म्हणजे काय बोलतात आपण ते का बोलतो ना की वारू भुया म्हणजे हा वारू हो त्याच्यात ती असतात. त्याच्यातून ती वरती येतात. त्याच्या आतमध्ये जर खोदलात ना तर ते एक मीठ असतं, जाडं मीठ कसं असतं तसं त्यांचं ते बियाणं असतं. ही खूप रिस्की आहे खतणारं. त्याच्यामध्ये कसं जीवजीवाणी देखील राहतात. म्हणजे तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं असेल ते. तर तो एक प्राणी त्याच्यामध्ये राहतो. ती कशी माहिती आहे मुक्याने खतली जाते म्हणजे कसा तो कसा आवाजावरती पण येतो म्हणून ती गप्पपणे ही खतली जाते. तर ती ही भाजी ना भोंबाड्यामध्येच भेटते. भोंबाडे म्हणजे जसं की एक झाड असलं ना, झाडावरती भोंबाडा असला त्याच्यामध्ये ती असते. त्याच्यातून ती काढावी लागते खणून. ही कोयतीनं खतली जाते. कोदळीने खतण्यापेक्षा कोयतीने एकदम बस. कोयतीन का माहिती ती म्हणजे त्याचा जो आतमधला बियाणं आहे हे करताना अरे तेव्हा कसा म्हणजे पाऊस नव्हतो म्हणून ती जमीन ताट होती. नाही तर ही शक्यतो करून कोयतीनंच खतली जातात. त्यानं कसा जर आपण कुदळीनं खतली ना तर पूर्णपणे खतल्यानंतर त्या आतमधलं त्याचं जर मीठ असतं ना तर पूर्ण निघून जातं. मग ती पुढच्या वर्षी ना कमी प्रमाणात येऊची शक्यता असते. तर ती तिकडं अळंबी आणि हे इकडं काटला.
दोघांचं कॉम्बिनेशन काही वेगळंच. सासवे सुनांचा ही पिकली. ते बनवायची नाही, ही उद्यासाठी बनवायची. अरे. पिकलेली टाकायची नाही, ती बिया काढून टाकायची त्याचा. क्या बोलेगा तू. तर चम्मच घेऊन दे त्या पोपटा घेऊया. नको खाऊ दे बिचारू, तो तरी कधी खात. पुढच्या वर्षी पिकलेली घेऊन अरे पुढच्या वर्षी डायरेक्ट एका भेटते, आता थोडी भेटणार आहे. अरे मग धूप टाकून उपयोग का. याच्यामध्ये आपण केली नॅचरल धुरी मच्छर पळवण्यासाठी. त्याच्यात मी धूप टाकलंय. मग नैसर्गिक का ती अशी ह्याच्या कथा की आपली भेटत ती ओडोमॉस बिडोमॉस ऑर्नॉस असं काय वेगवेगळं एक्सेट्रा एक्सेट्रा. तर त्याच्यामध्ये निकारे टाकले, निकाऱ्यात धूप कापूर आणि आता बघून शेण टाकलं. शेणीची धुरी ही पहिली पूर्वीची लोकं घालत. आम्ही देखील अजून घालतो. तुम्ही देखील अजून कोण कोण कुठून ही शेणीची धुरी घालते ते नक्की कमेंटद्वारे सांगा आपल्याला. तर चला जरा आता थोडंफार काम करूया. पण मी काय म्हणतो ह्याच्यात ही कापायला घे. चला मी हे करते. अरे माझं अंगठं दुखतं रे बाबा. नाही तर मी ह्या नाही कापायचं. सगळ्या एकट्यानं केलं असतं. उगाच मग एकट्यानं केलं. नाद करते काय तू. मग पण मी काय म्हणतोय ही अळंबी हे उद्याला डब्यासाठी आहे. अरे ऐक तर माझा पहिला ऐकून घे. बोल ना माझा पूर्ण होऊ दे. बोला. त्याच्यानंतर तू बोल. ही अळंबीनी काटला हे एकत्र केली तर भाजी. अरे कॉम्बिनेशन एक नंबर होईल. माहित आहे काय तुला. ते तूच कर. काय म्हणते. ही एवढी पातळ नको कापू. हे पातळ कुठे ही जाड आहे. आणि ही ना आता तव्यावर भाज तेल टाकून. तोंडात आत्ताच पाणी सुटलं माझ्या. तशी बनवलंस ना. तुला डब्याला देणार आहे तू उद्या. पण तीच मी काय बोलतोय आता नाही करायचं. मीठ जरासं टाकायचं आहे. भारी बनवत आहे संग बनव. नाही तू पण बनवतो भारी. झालं? तुका पण नाही म्हटलं तर कसं व्हायचं. मी आता बनवणारच नाही. तिकडे ती न्यूज चालू आहे त्याच्याबद्दल आपण काय नाही बोललो तरीच बरं. कसं बोलूया त्याच्यावर बोललं तरी निवांत. हां स्कॅम वगैरे वाढले. माझं एक असं मन आहे की एक इंस्टाला मस्त एक रील्स टाकायची बनवून असा माझा विचार आहे. पण एका यानं विचार काय करतो माहिती आहे. जाऊ दे सगळंच शेअर नाही करायचं. तर आपण आता आपल्या मुद्द्याकडे वळूया. कोणाला काही फरक पडणार नाही ते एवढं करून. तर मी बोलत होतोय किती जणांका कोणा वाटतं की अजून एक चॅनल असावं आपलं सेपरेट. आय डोंट नो. मरा जे नवीनवाला चॅनल आहे यू कंटिन्यू. त्या चॅनलवरती ह्याचे व्हिडिओ यावेत. जास्तीत जास्त जेवढे लोक बघतील ना तेवढ्या लोकांनी जास्तीत जास्त कमेंट करा. किती कमेंट हवे. अनलिमिटेड म्हणजे किती 1 2 3 4 5. अनलिमिटेडला लिमिट असतं. अनलिमिटेड तशी आपली जास्त व्ह्यूज पण जात नाही ना. त्याच्यात जास्त नको 5 ते 10 लोकांनी कमेंट करा. नाही मग आपण त्याच्यावरती चालू करू. कसा म्हणता. गोप्रो घ्यायचं असं समोर एकदा ट्राय कर गोप्रो घेणं. हे गाईस वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल असं बोलायचं. हां कसं म्हणताय. नाही काटल्याने व कशी शोधून आणले होते मोठे. हां हे डोक्याला खूप वेडा काय. असा तू जाशी आईच्या गावात आता पडला होते मी. तू नको जाऊ मी जाते. एवढं भात भरून जाय. काय सांगता तू का सुनेक सांगता अळंब्या कशी आणायची काय करायची. आणि आता बघा किती आहेत ती. मग चला आता जेवूया पोटभर. जेवणामध्ये आहे चणा भाजी अळंबी डाळ भात आणि इकडे आम्ही
कामात होते ना तेव्हा तिने तिथे बनवलेली आणि तेव्हा डबूवर आणलेली. तेव्हापासून मी खायला लागले. तेव्हा म्हणजे ती अशी चांगली लागतात. घरून आमची काय करायची, उगाळलेली एका द्यायची आंधळ्याने उली आणि कढी असत ना ते मी आणि घरून आमची खायची. कढी उगाळली खायची नाही. अका नको म्हणजे उगाळली. घागूर उगाळलेलेत ना कसं काय काय याच्यात ना ते असतात ना हां पुसरे काय म्हणतात पुसरे दुसरं असतं. पुसरे. चला आता जेवूया पोटभर